नाशिकमधून आणि कोकण पदवीधरमधून उभाटा अर्ज मागे घेईल असं एक चर्चा आहे, ती वस्तुस्थिती आहे का? मी तुम्हाला तेच सांगितलं ना की 3 वाजेपर्यंत तेवढं तर सस्पेन्स राहू द्या. 3 वाजेपर्यंत तुम्हाला एकदम स्पष्ट क्लिअर चित्र होईल आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढू. संजय राऊत सकाळीच म्हणाले, त्यांनी घोषणा केली पूर्णपणे की कोकण पदवीधरमधून ठाकरे गट माघारी घेतोय, मात्र नाशिकमधून काँग्रेस माघार घेणार आहे. तर संजय राऊत काय बोलले मला माहिती नाही, पण मी तुम्हाला 3 वाजतापर्यंत पिक्चर क्लिअर होईल एवढंच सांगतो. आणि मुंबईमधल्या जागेच्या संदर्भात काय म्हणते? कारण की आपण कपिल पाटील यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, तिकडून अजून स्पष्टता येत नाही. आम्ही अजून मी तुम्हाला सांगितलं की आमची चर्चा चालू आहे आणि म्हणून आम्ही 3 वाजेपर्यंतचा वेळ आम्हाला द्या. 3 वाजेपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर होईल. कारण की कपिल पाटील हे सुद्धा आमचे सहयोगी राहिलेले आहेत. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की कपिल पाटलाच्या उमेदवारांना इथं मदत व्हावी असा आमचा एक प्रयत्न आहे. म्हणून तुम्हाला 3 वाजेपर्यंत हा सगळं पिक्चर क्लिअर होईल अशीच भूमिका मी मांडली. तुमचं दूरध्वनीवर झालं का? कारण काल तुम्ही म्हणलात की बोलणं नाही झालं, फोन संपर्क होत नाही. आता मनाने एकमेकांना आम्ही समजून घेतलेलं आहे. त्यामुळे दूरध्वनी आता मदत नाही टाकायची, आता डायरेक्ट करायचं. राऊत म्हणाले की रात्री चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय सुद्धा झालेला आहे. नाना पटोले स्वतः या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतलेला. अशी काही चर्चा झाली रात्री? मी तुम्हाला तेच सांगायचं की 3 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होईल आणि महाविकास आघाडी आम्ही एकत्रित लढू एवढंच तुम्हाला सांगतो. आज संघाच्या एका मुखपत्रामध्ये स्पष्ट अजित पवारांना घेण्यावर खूप मोठी टीका केलेली की अजित पवारांना घ्यायची काय गरज होती आणि त्याचा परिणाम सर्वत्र वाईट झालेले आहे. संघाचं भाजप ऐकते कुठं? कशाला संघ त्यांना सल्ला देता? हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. स्मार्ट मीटरच्या मोहिमेबाबत अनेक सर्वसामान्य नागरिक विरोध करत आहे, मात्र सरकारकडून ते बसवले जात आहे. जवळपास 11,000 रुपयाचा खर्च हा स्मार्ट मीटरचा. बघा, केंद्रातल्या एका मंत्र्याचं एक कंपनी आहे आणि आदेशामुळे ते सगळं मंत्र्याचं जे जोडजंतर असतात आणि एक आहेतच त्यांचे मित्र त्यांच्या माध्यमातून, आणि म्हणून या पद्धतीचे स्मार्ट मीटर लावून सर्वसामान्य लोकांना अंधारात ठेवण्याचा जबरदस्ती प्रयत्न राज्याचं सरकार करते आहे. नवीन विद्युत प्रकल्प हे उभे करू शकले नाही आणि नवीन विद्युत प्रकल्प उभे होऊ शकले नाही. लोकांच्या गरजा जास्त वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाला हे विद्युत देऊ शकत नाही आणि म्हणून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सर्वसामान्याला अंधारात ठेवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्रातलं असंविधानिक आणि भाजपचं सरकार करते, त्याचा आम्ही पण विरोध करतोय. विधानसभेचं अधिवेशन आहे, सरकारला आम्ही जबाब विचारणार आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं मोबाईल रिचार्जची व्यवस्था, ते सगळे शिकले सवरले लोक असतात, पण गरीब सामान्य माणूस हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाला तुम्ही हे स्मार्ट मीटर लावून त्याला अंधारात ठेवण्याचं जे पाप तुम्ही करताय, या पापाचं फळ यांना भोगावंच लागणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सत्तेला बाहेर जावंच लागणार आहे. असं चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये